नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुण्यातील बाणेरमध्ये ड्रग्स माफियांचा सुळसुळाट. सेवा रस्त्यावर उघड्या सापडल्या वापरलेल्या सिरींज. ड्रग रॅकेटचा नागरिकांना दाट संशय. बाणेर येथील सेवा रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वापरलेल्या इंजेक्शनच्या सिरींज आणि सुया पडलेल्या आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे. या सुयांचा वापर अंमली पदार्थाच्या सेवनासाठी केला गेला असावा असा दाट संशय नागरिकांनी व्यक्त केला असून या प्रकारामुळे परिसरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. बालेवाडीत 26 जून रोजी मुंबईहून आलेल्या कारमधून 98 ग्रॅम मेफेड्रॉइन MD व सुमारे 36 लाखांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक करण्यात आली होती. तसेच बाणेर येथील एका पान दुकानातही पानातून अंमली पदार्थ विक्री केल्याप्रकरणी दुकान चालकास ताब्यात घेण्यात आलं होतं. बाणेर बालेवाडी परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये, विद्यार्थ्यांची वसतिगृहे आणि IT कंपन्या असल्यामुळे येथे दिवसभर मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी वापरलेल्या सुया उघड्यावर पडलेल्या असल्याने लहान मुले, पादचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या सुया नेमक्या कशासाठी आणि कोणी वापरल्या याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. या प्रकारच्या इंजेक्शनच्या सुया नशा करण्यासाठी सुद्धा वापरता येतात अशी माहिती वैद्यकीय क्षेत्रातील सूत्रांनी दिली. काही खेळाडूंकडूनही क्षमता वाढवण्यासाठी उत्तेजक द्रवही घेतली जात असण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर नागरिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींचा शोध घ्यावा, परिसरातील CCTV फुटेज तपासावे आणि रात्री पहाटे पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. रस्त्यावर पडलेल्या या जैव वैद्यकीय कचऱ्याची तात्काळ आणि सुरक्षित विल्हेवाट लावणे अत्यंत गरजेचं आहे, असे बाणेर बालेवाडी नागरिक मंचचे अमित कुदळे यांनी सांगितले.